नमस्कार, इस वक्त मौजूद है मुंबई के साइन अस्पताल में, जहां पर आज हम बात की जाए तो कहीं ना कहीं किसी न किसी नए वारदात की। तो एक ऐसा ही मामला हमारे सामने आया है। साइन अस्पताल में पीड़ित परिवार मौजूद है कि एक आम जो भाड़े पे रहने वाले जो लोग हैं उन पे हमला किया जाता है, उसके परिवार पर हमला किया जाता है। और परिवार पे हमला करने की बात ही तो बहुत दूर है, लेकिन क्या ऐसे परिवार पे हमला किया जाना चाहिए कि भाड़े से थोड़े से विवाद को लेके परिवार के जो मुखिया है उसकी जान चले जाती है, जो बच्चे हैं वो लाचार हो जाते हैं, वो बेघर हो जाते हैं और उनकी जो अपने पिता को खो देते हैं। ऐसे जो परिवार हमारे बीच में आप देख सकते हैं, कैसे इनको न्याय मिलेगा, कब इनकी गुहार सुनी जाएगी, क्योंकि आज ये परिवार बिखर चुका है। जो साया था इनके सर पे बाप का वो उठ चुका है। ये मासूम बच्ची है, ऐसे 4 बच्ची है, उनकी वाइफ खड़ी हैं, उनकी बहन है, पूरा परिवार इस साइन में मौजूद। तकरीबन 4 से 6 महीने की ये घटना है, लेकिन आज उनकी डेथ हो चुकी है। लेकिन जो आरोपी है आज भी पुलिस के कस्टडी से बाहर घूम रहे। कहीं ना कहीं जो पुलिस का रवैया है वो नज़र आ रहा है कि आम जनता है आज उनके कानून व्यवस्था से परेशान है, कार्रवाई हो नहीं रही है, दर दर भटकते नज़र आ रहे हैं। हम बात करेंगे क्या मसला है, क्यों आज तक इनको इस मामले में दर दर भटकने की बारी आई है। पर्यंत आम्ही 17 एप्रिलपर्यंत आम्ही सायन हॉस्पिटल इथे आहोत आणि त्याच कारणास्तव 4 दिवसापासून माझ्या मिस्टरांची परिस्थिती खूप गंभीर प्रकारे स्थितवण्यात आली। पण आज जे लोखंडी रॉड मारल्यामुळे जो माझ्या नवऱ्याचा अपघात त्यांनी केला आहे आणि जो इब्टेन पोलिसांनी 326 म्हणून हाफ मर्डर लावला आहे, तो 302 आणि 307 कलमाने पोलिसांनी निश्चित लावावा आणि आमच्या गरिबावरती ज्या प्रकारे अन्याय केलेला आहे, जी FIR खोट्या प्रकारे माझा नवरा पनवेल हॉस्पिटलमध्ये स्टेबल नसताना जी त्यांनी केलेली आहे ती FIR ते जबाब मला वाचून देण्याचा पुरेपूर अधिकार आहे, कारण आम्ही नागरिक आहोत। पण ते जबाब आमच्या हातातून API यशवंत पाटील यांनी हिसकावून घेतले, कारण तो आमचा अधिकार त्यांनी छीनलेला आहे। कारण याच्यामध्ये त्यांना हेराफेरी करण्यात आली आणि स्पष्ट भाषेत आरोपींना सपोर्ट करण्यात आला। जे काही कृत्य आरोपींबरोबर घडलेलेच नाही त्या कृत्याच्या कलमानुसार आमच्यावर 324 खोटा कलम यशवंत पाटील यांनी लावण्यात आला आणि त्यांच्याबरोबर या साथीदार खरटमोल मॅडम यांच्यामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे। आज त्या गंभीर प्रकारात माझा नवरा घायल जखमी होऊन ऑपरेशन होऊन आज माझ्या नवऱ्याची मृत्यू 16 डेटला। माझी मागणी एवढीच आहे की माझ्या मिस्टरांचा आज मृत्यू झालेला आहे, ह्या गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा द्यावी, यांना फाशी नाही तर जन्मठेपेची शिक्षा करावी। कारण अशा अपराध करणाऱ्याला जर आज पोलीस प्रशासन मदत करून मोकाट सोडत आहे तर हा आज जनतेवरती बेकायदेशीर अन्याय करत आहे। या पोलीस प्रशासनाला मी वारंवार वरपर्यंत गेल्यानंतर मंत्रालयापर्यंत अर्ज दिल्यानंतर यांनी जे माझे कलम वाढवण्यात आले हे कलम त्यांनी अगोदर वाढवायला पाहिजे होते। 26 तारखेची तक्रार सेम डेला आरोपीची 26ला दाखल होते आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार 26 तारखेला आम्ही देऊन देखीलही ती तक्रार 30 तारखेला दाखल होते। याच्यामध्ये पोलिसांचा काय हात आहे आणि काय रोल आहे हे नक्की CBI इन्क्वायरी बसून सगळी जांच करण्यात यावी। कारण हा जो आज अन्याय झाला आहे, माझ्या 3 मुली 1 मुलगा, त्या प्रकारे माझ्या पाठी माझं कुटुंब आज त्यांनी जे बसवलेलं आहे, त्याशिवाय माझ्या घरात रॉबरी करून चोरी करून सगळ्या गोष्टी गायब करण्यात आल्या। ह्या पाठी मोठा हात म्हणजे पोलिसांचा आहे आणि मोठे पोलिसांविषयी सर्व इन्क्वायरी बसावी। ह्या पोलीस स्टेशनमध्ये हेच नव्हे तर मी स्वतःही सांगू शकते, हे पोलीस स्टेशन लाचेवरती जगत आहे, एक अधिकारी म्हणून काम करत नाही, कारण त्यांना तो जनतेला अधिकार मिळवून द्यायचाच नाहीये। तुम्ही कुठे गेलात, कोणाकोणाकडे गेलात? मी मुख्यमंत्री साहेबांच्या कॅबिनला गेले, तिथे त्यांचे PA होते अमोल सर, त्यांनीही वारंवार फोन केले, DCP ऑफिस, कमिशनर ऑफिस सगळीकडे त्यांनी मला लिहून दिले। मी प्रत्येक ठिकाणी अर्ज दिले, जसे पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर, गृहमंत्री सरांना प्रत्येक ठिकाणी मी अर्ज दिले। तसंच कामोटा पोलीस स्टेशन तिथेही मी अर्ज सबमिट केले, ACP DCP कमिशनर ऑफिस। त्याशिवाय मी कमिशनर ऑफिसच्या आवारात मांडी घालूनही बसले की मी कुणाच्याही गाड्या बाहेर जाऊन देणार नाही, मला न्याय मिळत नाही तो
पण यांनी अजूनपर्यंत अन्याय केलेला आहे. आज माझा नवरा जीवाशी गेलेला आहे. एक तर त्यांचा जीव मला परत द्यावा, नाही तर ह्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करावी. जर या गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर मी मंत्रालयामध्ये माझ्या 4 पोरांनिश्चित येऊन निषेध करणार आणि मी तिथून हलणार नाही जोपर्यंत आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याबद्दल आम्हाला न्याय मिळत नाही. सचिन ढेरे, मी विजय सनिकांख्याची छोटी बहीण आहे. जेव्हा आम्हाला कळण्यात आलं तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तो प्रत्यक्षात रक्ताची उलटी करत होता. मी स्वतः ते पुसलेलं आहे आणि तिथे रूमवाला आणि त्याचं जे दोघेजण होते त्यांनी खोटी मेडिकल करण्यासाठी तिथे आलेले. पण आता तो माझा भाऊच नाही, पण एक माझं 73 इयर्स माझे वडील आहेत जे की बायपास झालेलं आहे त्यांचं. आणि तो खूप मोठा आधार होता माझ्या पप्पांचा, जेणेकरून माझ्या पप्पांच्या प्रत्येक सुखादुखात तो माझ्याबरोबर असायचा, मला सर्व गोष्टीचं कॉपरेट करायचा. आणि आता म्हणजे सर्वच संपलं, तोही गेला ह्या जगातून. तर फक्त मी कळकळीची विनंती करते की माझ्या भावाला, वडिलांना, आम्हा सर्वांना आणि त्याच्या 4 मुलांना सरकारने न्याय द्यावा. मुख्यमंत्र्यांना माझी ही कळकळून विनंती आहे की काय गरिबाचं म्हणणं आणि तळतळून जे बोललेलं ते त्यांनी ऐकावं. भाड्याने राहणे काही गुन्हा नाही किंवा एखाद्या ऑनरला अशा पद्धतीने एखाद्याला मारणं किंवा जीव घेणं हे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही आहे. एवढंच मला बोलायचं. आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले नाही, घरात आहेत ते. आरोपींवरती कारवाईची काय मागणी करा? आरोपी माझा भाऊ गेलाय, त्यांना 307 302 कलम हा लागायला हवाय. कारण माझा भाऊ काय परत येणार नाहीये, माझ्या म्हाताऱ्या वडिलांचा मुलगा परत येणार नाहीये जो त्यांचा भक्कम सहारा होता. तर त्यांच्यावर हे कलम लागू होणं खूप गरजेचं आहे. भावाच्या 3 मुली आहेत, त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे, सपोर्ट करणारे कोणीही नाही आहे. तर त्यांनाही, त्या मुलींना, त्या मुलाला, माझ्या वहिनीला न्याय द्यायचा आणि जे काय असेल ते त्यांनी रीतसर पूर्ण फॅमिलीला त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. CBI चौकशी करण्यात यावी. खास तर माझ्या वडील खूप हादरून गेलेले आहेत. कदाचित मला हेही माहीत नाही, माझ्या वडिलांना इतका धक्का बसलेला आहे मोठा की रात्रभर ते वेड्यासारखे त्याचं नाव घेतात, आवाज देतात त्याला. ते खूप खचून गेलेले आहेत माझे पप्पा. सो माझ्या पप्पांसाठी, त्याच्या 3 मुलींसाठी आम्हाला हा न्याय पाहिजे आणि त्यांना 302 307चा कलम लावावा बस. आणि मी त्यांची मुलगी आणि त्यांना शिड्यावरनं घसरत आणताना त्यांनी कुलाड मारायला काढली, ते आम्ही हिसकवली, तर आम्हाला सुद्धा मारहाण करून लावला. आणि त्यांनी पप्पा माझे नाहीत, त्यांच्यामुळे त्यांना आता आनंद झाला असेल ते त्यांना माहीत, पण आम्हाला न्याय मिळून हवा पाहिजे.